हॅलो फ्रेंड्स, आज आपण मराठी टॉपिक घेऊया ग्रामरचा. वाक्याचे प्रकार. तुम्ही माझे हिंदीमधले ग्रामर, इंग्लिशमधले ग्रामर, आता त्याचबरोबर मराठीचे ग्रामर पण चालू करत आहे. तर हे तुम्ही बघतच असाल आणि तुम्हाला आवडत असतील अशी मी अपेक्षा करते. आणि असंच माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत जा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तर आजचं टॉपिकचं नाव आहे वाक्याचे प्रकार. जसं मी इंग्लिशमध्ये शिकवलेलं आहे टाईप ऑफ सेंटेन्सेस, तर तसंच आज आपण मराठीत शिकूया की वाक्याचे प्रकार अर्थावरून 4 प्रकार घडतात. कोणते कोणते? एक विधानार्थी वाक्य आहे, दुसरं आज्ञार्थी वाक्य आहे, तिसरं प्रश्नार्थक वाक्य आणि चौथं उद्गारार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते. म्हणजेच एक उदाहरणार्थ, कावळ्याने चिमणीची अंडी खाल्ली. हा एक दिसताना आपल्याला साधं वाक्य दिसतो, ह्यालाच आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. जसं अंजन शाळेतून घरी आला. पण ह्या विधानार्थीचे 2 भाग आहेत. जसं आपण इंग्रजीमध्ये शिकताना शिकवलं मी तुम्हाला ग्रामरमध्ये की ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सचे तुम्हाला 2 दिलेले मी. एक ॲफर्मेटिव्ह सांगितलेलं आणि एक निगेटिव्ह सेंटेन्स सांगितलेलं. त्याचप्रमाणे विधानार्थी म्हणजेच ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे आपल्याला 2 प्रकार येतात, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या विधानामध्ये, ज्या सेंटेन्समध्ये एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला होकार दर्शवला जातो त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काहीही निगेटिव्ह नाही आहे, काहीही नकारार्थी वाक्याचा आपल्याला कुठेच बोध दाखवला जात नाही, त्या वाक्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. जसं मी दही भात जेवेन, शिल्पाने कोमलला मारले. ह्याच्यामध्ये कुठे नाहीचा उद्दिष्ट आलेला नाही आहे, म्हणजे एक नॉर्मल वाक्य आहे आणि ह्याच्यामध्ये मी होकार अर्थ दर्शवते, ह्याला मी होकारार्थी वाक्य म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे नकारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या विधानातून एखाद्या कृतीचा नकार दर्शवला जातो त्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे मला एखादी गोष्ट करायची नाही, नाही हा जो शब्द आला त्याला आपण नकारार्थी शब्द म्हणणार. जसं अजय परीक्षेच्या वेळी गोष्टीची पुस्तके वाचत नाही. नाही वरून मला कळलं हा नकारार्थी वाक्य आहे. तो कधीच खोटे बोलत नाही. म्हणजे तो खरे बोलतो का नाही? पण तो कधीच खोटे बोलत नाही ह्या शब्दावरून आपल्याला कळतोय हा वाक्य काय आहे? नकारार्थी वाक्य आहे. जेव्हा तुम्हाला परीक्षेला ह्या रिलेटेड ग्रामरचे प्रश्न विचारले जातील तेव्हा फक्त नॉर्मली लक्षात ठेवायचा का ज्या विधानामध्ये होकारार्थी आहे तर ते होकारार्थी वाक्य आहे, ज्या विधानामध्ये नकारार्थी वाक्य आहे तर ते नकारार्थी आहे. दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या विधानामध्ये आज्ञा दिली जाते त्याचा जो बोध होतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो ना, टीचरांनी असं जर म्हटलं विद्यार्थ्याला की पुस्तके काढा, म्हणजे आज्ञा दिली, मी तुमची वही उद्या चेक करणार आहे त्यामुळे तुम्ही आज होमवर्क कंप्लीट करा, म्हणजे काय? आज्ञा दिली. आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये ऑर्डर फॉलोअप, म्हणजे तसंच आज्ञा देणे म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तसंच उदाहरणार्थ महेश दुकानात जा, ते एक आज्ञा दिली, ऑर्डर दिली का नाही? रमेश इकडे ये, रमेशला इकडे बोलवलं. पण ज्या वाक्यामध्ये आपल्याला आज्ञाचा बोध होतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. प्रश्नार्थक वाक्य. या प्रकारची वाक्य प्रश्नसूचक असतात. फार सोपं आहे. वाक्यामध्ये कुठे आपल्याला शेवटी प्रश्नचिन्ह असं दिसलं तर समजायचं हा प्रश्नार्थक वाक्य आहे. ज्या प्रश्नाला आपण काहीतरी प्रश्नासारखा विचारतो ज्या वाक्यामध्ये, तेव्हा त्या वाक्याला समजायचं प्रश्नार्थक वाक्य. जसं तू किती वाजता शाळेत जाणार? राम काय करतो? परत आहे इथे एक प्रश्नचिन्ह दिलेलाच आहे, पण त्याच्यावरून मी विचारपूस केलेली आहे, म्हणजे हा वाक्य काय आहे? आपला प्रश्नार्थक वाक्य. उद्गारार्थी वाक्य.
ज्या वाक्यातून एखाद्या भावनेची तीव्रता उदारता स्पष्ट होते. आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेटरी सेंटेन्स, मग तसंच मराठीमध्ये त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. काही बडबड म्हणजे काही बडबड, किती बडबड आहे, अरे बापरे केवढा मोठा प्राणी आहे हा. मग आता इथं उद्गार चिन्ह तर वापरलेलं आहे, पण काहीतरी भावना तीव्रतेची जाणीव होते, आपल्याला भावनांची जाणीव होते, त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. पण एवढं सीमित नाही आहेत वाक्याचे प्रकार. विधानांवरून आणखीन पण 3 प्रकार मोडले जातात. त्यापैकी पहिला आहे केवल वाक्य, दुसरा आहे मिश्र वाक्य आणि तिसरा आहे संयुक्त वाक्य. आपण इंग्लिशमध्ये जसं बोलतो ना सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, त्याप्रमाणे हे मराठीमध्ये आहे. केवल वाक्य म्हणजेच काय, ज्या वाक्यात एकच उद्दिष्ट आहे आणि एकच क्रियापद आहे त्याला आपण केवल वाक्य म्हणतो. जसं निकिता पुस्तक वाचते, तर क्रियापद पण एकच आहे आणि उद्दिष्ट पण एकच आहे आपला, निकिता पुस्तक वाचते, म्हणजे हा वाक्य काय झाला, केवल वाक्य. श्रीमंत व्यक्तीला गरिबांची पर्वा नसते, तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला एकच उद्दिष्ट जाणीव होते मग, आणि एकच क्रियापद आहे म्हणून याला आपण काय म्हणणार, केवल वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्समध्ये कसं आपण वेगवेगळे शब्द लावतो आणि कंपाऊंड बनवतो इंग्लिशमध्ये, त्याप्रमाणे मिश्र वाक्यात पण तसंच आहे. जसं त्याचं स्वरूपबोधक, जर आपल्याला वाक्यामध्ये त्याचं स्वरूपबोधकावरून आपल्याला जर बघायचं झालं तर वाक्यामध्ये की, म्हणून, म्हणजे असे काही आले तर समजायचं हा मिश्र वाक्य आहे. काहीवरून कारणबोधक म्हणजे कारणावरून तो सेंटेन्स बनला, म्हणजे काही कारणामुळे. मी काल शाळेत गेली नाही कारण मी गावी गेली होती. काहीतरी कारण आहे याच्यावरून जो बोधक होतो वाक्यावर त्याला आपण कारणबोधक वाक्य म्हणतो. मिश्र वाक्यामधले हे प्रकार आहेत, तर त्याचं ओळखायचं कसं, कारण, का, की, कारण की. आता कारणबोधक बघितलं, उद्देशबोधक याच्यात सुद्धा जसं म्हणून, यास्तव असं. संकेतबोधक म्हणजे संकेताची जाणून, जसं जर, तर, म्हणजे की. जर मी अभ्यास चांगला केला तर मी चांगल्या गुणांनी पास होईल असं म्हणतो ना, संकेतबोधक. हे सगळे वाक्य आहेत. त्या वाक्याचे हे मी छोटे छोटे हिंट्स दिल्यात तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला मिश्र वाक्य तयार पण करता येतील आणि ओळखता पण येतील. आणि ह्या ग्रामरमध्ये तुम्हाला मराठीच्या ग्रामरमध्ये याच्यासाठी मिळणारे जे मार्क असतील ते पूर्ण मिळतील. तिसरं आहे संयुक्त वाक्य. जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य केवल वाक्य प्रधानत्वक सूचक उभयान्वय अव्ययाने जोडले जातात त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आता संयुक्त वाक्यात सुद्धा प्रकार आहेत. समुच्चयबोधक आहे, विकल्पबोधक आहे, न्यूनतबोधक आहे, परिणामबोधक आहे. आता तुम्हाला इथं कन्फ्युजन झालं असेल, किती मोठे मोठे नावं आपण बघायची. चला ही नावं 2 मिनिटासाठी बाजूला सांगते मी तुम्हाला, पण मी ह्यांचा अर्थही सांगते तुम्हाला की कसं. समुच्चयबोधक म्हणजे असं आपण म्हणतो ना, एक ग्रुप कसं म्हणतो, ग्रुपवरून आपल्याला काहीतरी जाणीव होतं सेंटेन्सची, तर त्याला आपण आणि, व आणि शिवाय हे जेव्हा सेंटेन्समध्ये असतील तेव्हा समजायचं तो समुच्चयबोधक आहे वाक्य. विकल्पबोधक म्हणजे हा पर्याय किंवा तो पर्याय. आपण म्हणतो मी उद्या गावाला जाईल किंवा मी घरी राहील, किंवा आपण पर्याय निवडला, मी जाईल किंवा मी घरी असेल, तर हा विकल्पबोध म्हणतात त्याला. न्यूनतक बोध म्हणजे पण, परंतु, परी. तर आपण म्हणतो माझा अभ्यास झाला परंतु तरीही मला परीक्षेला मार्क्स कमी पडले. तर काहीतरी कारण आला इथे ना, परंतु न्यूनतबोधक. परिणामबोधक, परिणाम. मी अभ्यास खूप चांगला केला म्हणून माझा शाळेतून पहिला क्रमांक आला. परिणाम दिसून आला का ना आपल्याला. तसंच मी तुम्हाला इथे काही 2 वाक्य दिले आहे, त्याच्यावरून कळेल तुम्हाला काय हे कोणते वाक्य आहे. संयुक्त वाक्य ह्याच्यामध्ये आहात देह जाओ अथवा राहो, तर अथवा विकल्पबोधामधला येतो का नाही, देह जाओ अथवा राहो. तुम्हाला हे विचारणार नाही आहेत, हे फक्त मी समजासाठी सांगितलेले. नॉर्मली तुम्हाला संयुक्त वाक्य ओळखायचे आहेत आणि लिहायचे आहेत, पण त्याचं समजला पाहिजे अथवा म्हणजे कशासाठी वापरला जातो. गड आला पण सिंह गेला, पण न्यूनतबोध आला.
तर हे जे वाक्य मी तुम्हाला आता सांगितल्यात हे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जर हे मी बाजूला दिलेले जर कोष्टक आहे ते व्यवस्थित तुम्ही लर्न केले तर तुम्हाला वाक्याच्या प्रकारामध्ये पूर्ण मार्क्स मिळतील. असंच माझ्या चॅनलला खूप प्रेमाने बघत जा, पूर्ण एंडिंगपर्यंत बघत जा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांकडे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.